नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी एक नॉन महाराष्ट्रीयन आहे, पण मी इथे येऊन मराठी शिकली आहे. सो मी मराठी कशी शिकले आज तुमच्यासोबत शेअर करणार माझी रिअल स्टोरी. जेव्हा मी फर्स्ट टाइम पुण्याला आले, सो माझ्या शेजारी एक आजी राहायच्या, अंजना आजी. सो त्या रोज संध्याकाळी बाहेर बसायच्या, त्यांचा एक ग्रुप असायचं आणि त्या मला पण बोलवायच्या की रिया तू पण बस. पण मला काही समजायचे नाही. जेव्हा त्या बाया घरी जायच्या, सो मी आजींच्या घरी जायची आणि त्यांना विचारायची, तुम्ही मगाशी काय बोलत होता, ते काय बोलत होता, ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, आणि ते मला सगळं सांगायचे. मग त्या मला सांगायच्या, ह्याला हे बोलतात, त्याला ते बोलतात, तू भाजी आणायला गेली तर हे बोल, तू दुकानात गेली तर हे बोल. त्यांनीच मला बेसिक मराठी शिकवली आहे. पण त्या आज नाही येत, मी त्यांना खूप मिस करतेय. त्यांनी मला बेसिक मराठी तर शिकवली आहे, ॲज वेल एज त्यांनी मला लाईफमध्ये कसं वागायचंय, किती बोलायचंय, हे भरपूर लई काय काय शिकवलेलं आहे. मी त्यांना खूप मिस करतेय. आय रिअली मिस यू अंजना आजी. कुठलीही लँग्वेज शिकायला प्रॅक्टिसची गरज असते. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढं लवकर तुम्ही लँग्वेज शिकाल. धन्यवाद.